नमस्कार, मी दीप्ती. करिअर वे मध्ये आपलं एकदा स्वागत. खगोलशास्त्र हे खूप पुरातन शास्त्र आहे आणि आजही जसं म्हटलं जातं की एक शतक एकेका शास्त्रांची होती असं म्हणतात. 21वे शतक हे खगोलशास्त्राचं शतक असणार आहे. नवनवीन दुर्बिणींच्या आणि अत्याधुनिक संगणकांच्या सहाय्याने खगोलशास्त्रज्ञ अनेक रहस्यांची उकल करत असतात. खगोलशास्त्रज्ञ होण्यासाठी काय किमान पात्रता असते, खगोलशास्त्रज्ञांच्या कामाचं स्वरूप नेमकं कसं असतं आणि अर्थात खगोलशास्त्रामध्ये फक्त खगोलशास्त्रज्ञ म्हणजे सायंटिस्ट इतकंच नाही तर आणखी काय काय संधी उपलब्ध असतात करिअरच्या दृष्टिकोनातनं आणि रोजगाराच्या दृष्टिकोनातनं, या सगळ्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत आजच्या करिअर वे मध्ये. खगोलशास्त्र या विषयावरती चर्चेसाठी आणि करिअरच्या संधींविषयी आपल्याला आणखी माहिती देण्यासाठी उपस्थित आहेत खगोलशास्त्रज्ञ आणि त्यांची आणखी एक ओळख आहे ते म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी ऑलिम्पियाडचे अकॅडमिक कोऑर्डिनेटर म्हणून ते काम करतात. सध्या डॉक्टर अनिकेत सुळे, त्यांचं स्वागत करूया. नमस्कार अनिकेत सर. नमस्कार. मी सुरुवातीला म्हटल्यानुसार की खगोलशास्त्राच्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं तर फक्त खूप जबरदस्त फॅसिनेशन किंवा एका ध्येयाने जी लहानपणापासून प्रेरित होऊन मुलं काम करत असतात, अगदी लहानपणीच ठरवलेलं असतं की मला जायचं आहे तर खगोलशास्त्रामध्येच करिअर करण्याकरता जायचं आहे, असाच एक वर्ग असतो असं आतापर्यंत समजलं जात होतं. मात्र ऑलिम्पियाडच्या माध्यमातून ज्याच्याकरता तुम्ही काम करता आहात तिथनं तुम्हाला असंही बऱ्याचदा लक्षात येत असेल की आधी फारशी ओळख नसलेली, या शास्त्राची ओळख नसलेली मुलं देखील इथे आल्यानंतर या शास्त्राच्या एकंदरीतच पसाऱ्याने झपाटून जाऊन काम करायला लागतात आणि मग मोठं नाव कमावतात. या सगळ्याबद्दल आम्हाला सांगाल? तुम्ही फक्त एक छोटंसं आवाहन प्रेक्षकांना 1800-222110 टोल फ्री दूरध्वनी क्रमांक आहे. आम्हाला जरूर तुम्ही आपले सगळे प्रश्न विचारू शकता. अनिकेत सुळे आपल्या सगळ्या शंकांचं उत्तर द्यायला इथे आहेत. आम्हाला सांगाल सर. ऑलिम्पियाड ही जी स्पर्धा असते ती 8वी पासून 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असते. गणित आणि भौतिकशास्त्राची आवड असलेला कुठचाही विद्यार्थी या परीक्षेला अपिअर होऊ शकतो. आम्ही बघतो काही काही मुलं असतात जी खरोखर त्यांना खगोलशास्त्रामध्ये इंटरेस्ट असल्यामुळे ती आलेली असतात या परीक्षेसाठी. पण त्याच्याच बरोबर काही मुलं काहीतरी वेगळं आहे, आपण जाऊन बघूया म्हणून या परीक्षेसाठी येतात. पहिल्या परीक्षेत यशस्वी होतात, पुढच्या परीक्षेत यशस्वी होतात आणि जेव्हा ती शेवटच्या स्टेजपर्यंत येतात तेव्हा त्यांना खगोलशास्त्र एवढं आवडायला लागलेलं असतं की त्यातली काही मुलं पुढे जाऊन खगोलशास्त्र या विषयातच करिअर करायचं नक्की करतात. अशी अनेक मुलं आम्ही बघितलेली आहेत गेल्या 10 वर्षात. म्हणजे खगोलशास्त्र असा विषय शैक्षणिक आपल्या अभ्यासक्रमामध्ये नसल्यामुळे, गणित आणि फिजिक्स हे त्याचे दोन महत्वाचे पाया त्याचा असल्यामुळे त्या अभ्यासाचा, खगोलशास्त्र असा शाळेच्या लेवलवरती विषय नसतो आणि म्हणूनच कदाचित शालेय पातळीवरती त्याची म्हणावी तशी अजूनही ओळख आपल्याला दिसून येत नाही. त्या सगळ्याबद्दल आपण बोलूया. खगोलशास्त्रामध्ये सध्या जगभर अत्याधुनिक असं संशोधन सुरू आहे. आकाशगंगा, त्यातले ग्रह तारे, त्यांच्या कक्षा, अंतरिक्षामधल्या घटनांचा अगदी बारकाईने अभ्यास खगोलशास्त्रात केला जातो. देशामधल्या अनेक विद्यापीठातून खगोलशास्त्राचे अभ्यासक्रम शिकवले जातात. खगोलशास्त्रामधली पदवी किंवा पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर देश-विदेशातल्या लॅब्समध्ये खगोलशास्त्रज्ञ म्हणून तसंच करिअरच्या इतरही अनेक संधी कशा उपलब्ध आहेत ते पाहूया थोडक्यात. खगोलशास्त्र हे सर्वात प्राचीन शास्त्र आहे, पण गेल्या काही वर्षात आपल्याला अत्याधुनिक दुर्बिणी आणि संगणकाच्या सहाय्यानं खगोलशास्त्रज्ञांनी विश्वाची अनेक रहस्य उलगडली आहेत. जगभरातील खगोलशास्त्राबाबत अनेक अत्याधुनिक प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. भारतही या बाबतीत मागे नाही. हानले लडाख इथं वेधशाळेचा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहे. खगोलशास्त्राला वाहिलेला पहिला उपग्रह, चांद्रयान मोहीम, 4 मीटर व्यासाच्या दुर्बिणीसाठी तयारी, पुण्यातल्या नारायणगाव जवळील जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण, या सगळ्या गोष्टीतून देशाचा या क्षेत्रातला आवाका लक्षात येतो. खगोलशास्त्रज्ञ म्हणून करिअरच्या अनेक संधी देशातल्या वेगवेगळ्या संशोधन लॅबमध्ये उपलब्ध आहेत. खगोलशास्त्रातली पदवी मिळाल्यानंतर तुम्ही एखाद्या तारांगणात किंवा देशभरात असलेल्या विज्ञान म्युझियममध्ये अधिकारी होण्याचीही संधी असते. दुर्बीण बनवणं, शैक्षणिक पुस्तकं लिहिणं किंवा शैक्षणिक खेळांची निर्मिती असे व्यवसाय करण्याची संधीही खगोलशास्त्र पदवीधारकांना असते. खगोलशास्त्रासंबंधी पत्रकारिता करण्याचा पर्याय खगोलशास्त्र पदवीधारकांपुढे असतो. देशभरातल्या विविध विद्यापीठातून फिजिक्स, ॲस्ट्रोफिजिक्स, ॲस्ट्रॉनॉमी यासारख्या विषयात पदवी आणि पदव्युत्तर कोर्सेस उपलब्ध आहेत. 21वे शतक हे खगोलशास्त्राचं शतक असेल असं म्हटलं जातं आणि त्यासाठी करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्टसह दिनेश पोद्दार, मुंबई.
डॉक्टर अनिकेत सुळे यांच्याकडनं आणखी आपण खोलात जाणून घेणार आहोत. नेमकं खगोलशास्त्रात करिअर करायचं तर काय करायचं. आम्हाला ह्या प्रश्नाच्या उत्तराच्या आधी तुम्ही सांगाल, खगोलशास्त्रामध्ये करिअर का करायचं? खगोलशास्त्र हे तसं बघायला गेलं तर सर्वात पुरातन शास्त्र आहे. जेव्हा आपल्याकडे काहीही तंत्रज्ञान नव्हतं माणसाकडे, त्या काळापासून देखील माणसाला प्रश्न पडला होता की आकाशात हे तारे दिसतात, ते तारे नक्की काय आहेत, सूर्य कसा उगवतो, कसा मावळतो. त्यामुळे सगळ्यात पुरातन शास्त्र म्हटलं तर खगोलशास्त्र आहे. भारताला खगोलशास्त्राची प्राचीन परंपरा आहे. भारतीय खगोलशास्त्रात जगभर नावाजलेलं होतं आणि तीच परंपरा आजही आपण पुढे नेत आहोत. भारतामधल्या ज्या वैज्ञानिक संस्था खगोलशास्त्रासंबंधित काम करतायत त्या जगभरात नावाजलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर जसं तुम्ही मगाशी म्हणालात की 21वे शतक हे खगोलशास्त्रच आहे. 19व्या शतकात केमिस्ट्रीमध्ये अनेक शोध लागले. 20व्या शतकात भौतिकशास्त्रामध्ये खूप शोध लागले. आता 21व्या शतकामध्ये अत्याधुनिक संगणक आपल्या हाताशी असल्यामुळे आणि तसंच पुढच्या 10 वर्षात अनेक नवीन दुर्बिणी तयार होणार असल्यामुळे 21वे शतक आणि पुढची विशेषतः पुढची 20 ते 30 वर्ष ही खगोलशास्त्राचीच असतील असा विश्वास आपल्याला देता येतो. हे आपण बोलतो जागतिक पातळीवरती. डॉक्टर, आपण सांगाल भारतामध्ये सध्या खगोलशास्त्राची स्थिती कशी आहे? एक करिअर च्या दृष्टिकोनातून आता मी सध्या बोलत नाहीये, फक्त एक शास्त्र म्हणून. भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वैज्ञानिक संस्था आहेत. महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केला तर भारतातल्या प्रमुख संस्था जसं TIFR आहे जे मुंबईत आहे, किंवा आयुका पुण्यामध्ये आहे. TIFRचीच अजून एक संस्था NCRA नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स ही ती पुण्यामध्ये आहे. तर महाराष्ट्रात अशा महत्त्वाच्या संस्था आहेत. त्याचबरोबर काही संस्था बेंगलोर येथे आहेत, अहमदाबाद येथे आहेत. आणि ह्या सगळ्या संस्थांमधून खगोलशास्त्राविषयी संशोधन चालू असतं. अनेक नावाजलेले खगोलशास्त्रज्ञ, जसं सर्व मराठी मुलांना जयंत नारळीकर नाव माहिती आहेच, पण त्याचबरोबर इतरही अनेक शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी जगप्रसिद्ध संशोधन केलेलं आहे. तर जगातली सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण जिचा उल्लेख आपण आता केला, नारायणगाव पासून 10 किलोमीटर अंतरावर खोडद या छोट्याशा खेडेगावाजवळ ही दुर्बीण बनवण्यात आली. ही 1985 मध्ये आपण बनवायला घेतली. तेव्हा हा प्रोजेक्ट हा अत्यंत चॅलेंजिंग प्रोजेक्ट होता आपल्यासाठी. त्यावेळी आपल्याकडे उपलब्ध सुविधांचा विचार करता, पण गोविंद स्वरूप यांनी अत्यंत परिश्रम घेऊन ही दुर्बीण अत्यंत कमी खर्चात आणि तरी देखील जगातली सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण त्यांनी ते बनवली. त्या नारायणगावच्या जवळच आपल्याला पहिला फोन येतोय कार्यक्रमात. पुण्याहून एक प्रेक्षक मनीष आपल्याशी बोलतात. नमस्कार मनीष. हा नमस्कार. बोला. हा त्याची पात्रता काय म्हणजे? खगोलशास्त्रज्ञ होण्यासाठी पात्रता काय? आम्ही असं सगळ्यांना सांगत असतो की खगोलशास्त्रज्ञ होण्यासाठी मुळात तुमचं गणित आणि भौतिकशास्त्राचा पाया आवश्यक आहे, तो पक्का असणं आवश्यक आहे. त्यामुळे 12वी नंतर भौतिकशास्त्रातली पदवी हे घेणं हे सर्वात उत्तम. पदव्युत्तर शिक्षणासाठी भौतिकशास्त्र हा एक पर्याय आहे. तसंच काही विद्यापीठात, जसं तुम्ही पुण्याहून फोन केलात, पुणे विद्यापीठामध्ये खगोलशास्त्र या विषयातही MSc करता येतं. बरं, आपण आणखी जाणून घेणार आहोत की नेमकं भारतात आणि महाराष्ट्रात खास करून कुठल्या कुठल्या विद्यापीठांमधून खगोलशास्त्रामध्ये पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणाचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे याबद्दल बोलूया. थोडासा ब्रेक घेऊया, मात्र त्याच्या आधी पाहत रहा करिअर वे.